नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपला तिसरा धडा आहे त्याचं नाव काय? वारे हमदर्द। काय आहे तिचं नाव? वारे हमदर्द। आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या धड्यात काय दिले आहे। पहिला आपण काय बघणार आहे? लेखकचा परिचय। काय बघणार आहे? लेखकचा परिचय। लेखक कोण आहे? घनश्याम अग्रवाल। कोण आहे? घनश्याम अग्रवाल। आता आपण पाहणार आहे त्यांचा परिचय। परिचय। जन्म 1942 अकोला महाराष्ट्र। परिचय। घनश्याम अग्रवाल जी की रुचि अध्ययन काल से ही लेखन में विकसित हुई। आपने आसपास की प्रत्येक स्थिति या घटना में हास्य ढूंढकर उसे धारदार व्यंग्य में ढालना आपके लेखन की विशेषता है। आप अखिल भारतीय मंचों पर हास्य व्यंग्य कवि के रूप में लोकप्रिय हैं। प्रमुख कृतियां हंसी घर के आईने, हास्य व्यंग्य, आजादी की तुम, आई एम सॉरी, हास्य कविता संग्रह, अपने अपने सपने लघु कथा संग्रह इत्यादि। गद्य संबंधी प्रस्तुत हास्य व्यंग्य में निबंध में लेखक ने दुर्घटना के माध्यम से विनोद को बड़े ही रोचक ढंग से व्यक्त किया है। हमदर्दी भी कभी कभी किस तरह पीड़ादायी बन जाती है यह बहुत ही सुंदर तरीके से दर्शाए। इथे कवी काय म्हणाले आहे किंवा लेखक काय म्हणाले आहे की जे हमदर्दी आपण कोणाला देते या कोणाला कडे जाहीर करते ते याचं जे पीडादायी म्हणजे याचा जे दर्द आहे त्याला खूपच सुंदर तरीकातून दर्शाले आहे। चला बघूया। उस दिन जब मैं पूंजीवादी और समाजवादी अर्थव्यवस्था पर भाषण सुनकर आ रहा था तो सामने से एक कार आ रही थी। इथे कवी काय म्हणाला आहे? त्या दिवशी मी पूंजीवादी और पूंजीवादी किंवा समाजवादी अर्थव्यवस्था यातून भाषण ऐकत होता आणि तेथून मी आले आहे। तिथे समोर माझा कारातून काय झाला? इथे काय लेखक म्हणाले की उस दिन जब मैं पूंजीवादी और समाजवादी अर्थव्यवस्था पर भाषण सुनकर आ रहा था तो सामने से एक कार आ रही थी। त्या दिवशी मी पूंजीवादी किंवा समाजवादी आणि अर्थव्यवस्था यातून भाषण ऐकत होता आणि तिथेतून आला होता तर समोर मी जात होता त्यातून समोर माझ्या इथे काय आली आहे? कार आली आहे किंवा गाड़ी आली आहे। भाषण के प्रभाव से मेरी साइकिल से अधिक जोश आया या कार को गुस्सा था अधिक, ये निश्चित रूप से मैं नहीं कह सकता। त्यातून म्हणाले की जे भाषण ऐकत होतं मी त्यातून माझी जी सायकल होती त्याला खूपच क्रोध आला होता असं मी म्हणत नाही, कारण की जे समोर कार आली आहेत ते पण क्रोधातून आहेत असं मला वाटत आहे। तर सायकल पण क्रोधातून आणि कार पण क्रोधातून, तो या क्रोधातून मी काय करले? माझा काय झाले? चला बघूया। किंतु मेरी साइकिल वो कार जो करीब आए तो विरोधियों की तरह एक दूसरे की घृणा की नजरों से देखते हुए आपस में जा भिडे। जेव्हा ते लोक एक समोर आला माझी कार आणि बघा माझी सायकल जो होती जे कारच्या समोर आली तर मला असं वाटले की दोघं काय करते एकमेकाशी विरोधी आहे आणि दोघं एक दुसऱ्यातून काय करते घृणा करत आहे। त्या आपस मध्ये काय केले? भिडले। काय केले? भिडले। आणि मैंने खामखा पूंजीवादी और समाजवादी के झगड़े में टांग अड़ाई आणि मला असं वाटले की मी खामखा पूंजीवादी अजून समाजवादी यातून झगडे यात जे भांडण होता त्यामध्ये मी माझा पाय टाकले असा कवीला किंवा लेखकला वाटते। फलस्वरूप मेरी टांग टूट गई। कोणाची टांग तुटली? लेखकची पाय तुटली। दुर्घटना के बाद आज भी इंसानियत कायम है आणि जसं तुम्हाला माहित असतात की जिथे कुठेही दुर्घटना होतात तर लोक काय करतात? त्याला उचलते नाही, लोक त्यांचा फोटो काढते, व्हॉट्सअपचे व्हिडिओ काढते आणि लोकांना काय करते? पाठवते। तर हे सगळे नाही। हा बघून मला इथे एक गोष्टी सांगायचं आहे असा लेखकचा विचार आहे की दुर्घटनामध्ये आज पण इंसानियत जे माणुसकी आहेत हे मला दिसली का? चला बघूया। यह सिद्ध करने के लिए कुछ लोग मेरी तरफ दौड़े। इंसानियत कायम आहेत याला सिद्ध करायला माझ्याकडे खूपच थोडेफार व्यक्ती आले म्हणजे माणूस आले।
आँख खुली तो मैंने अपने आप को बिस्तर पर पाया. जेव्हा माझी डोळे उघडली तेव्हा मीनी आपल्याला कुठे पाहिले? बिस्तरला पाहिले. इर्द-गिर्द कुछ परिचित अपरिचित चेहरे खड़े थे आणि माझा बाजूला कोणी परिचित आणि कोणी अपरिचित असे तोंड दिसत होते. आँख खुलते ही उनके चेहरों पर उत्सुकता की लहर दौड़ गई. जेव्हा मीने डोळे उघडले तेव्हा मी बघितलं की लोकांचा जो चेहरा खूपच आनंदी होऊन झाला होता. मैंने कहराते हुए पूछा, मैं कहाँ हूँ? तेवढ्यात मी माझ्या शरीरात दर्द होते तरी मी विचारले, मी कुठे आहे? आज सार्वजनिक अस्पताल के प्राइवेट वार्ड में है. तेव्हा मला कोणी सांगितले की सार्वजनिक अस्पतालतून तुम्ही प्राइवेट वॉर्डला आहे. आपका एक्सीडेंट हो गया था. तुमचा एक्सीडेंट झाला आहे. सिर्फ पैर के फ्रॅक्चर हुआ है. आणि म्हणाले फक्त पैरचा फ्रॅक्चर झालेला आहे. अब घबराने की कोई बात नहीं. तुम्हाला विचार करायचा काहीही बातमी नाही आणि भिऊ नाही म्हणजे डरू नये. एक चेहरा इतनी तेजी से जवाब देता है आणि एक चेहरा असा आहे, एक चेहरा जैसा है ते खूपच तेजीने मतलब खूपच जोरात बोललेले आहे. लगता है मेरे होश आने तक वो इसलिए रुका था. आणि मला असं वाटलं की ते बघत होता की यांना होश या आणि मी तेवढात असं बोलणार आहे, खूपच जोरात ओरडणार आहे. अब मैं अपनी टांगी की ओर देखता हूँ. बघा, अब मैं अपनी टांगों की ओर देखता हूँ. मेरी एक टांग अपनी जगह पर सही सलामत थी और दूसरी टांग रेत की थैली में सहारे एक स्टैंड पर लटक रही थी. आणि मी काय बघितले की मी आता काय पाहणार आहे? माझा पैर पाहणार आहे. तर मी एक बघितले की माझा एक पैर खूपच व्यवस्थित आहे आणि दुसरा कुठे आहे? दुसरा रेतीचा थैलीचे सहारे स्टँड मध्ये लटकले आहे. असा दोनों पैर माझा वेगवेगळ्या ठिकाणी आहे. मेरे दिमाग में एक नए मुहावरे का जन्म हुआ. त्यातून माझ्या मनात किंवा माझ्या डोक्यातून एक नवीन मुहावरे आला. कोणता मुहावरा? बघा, टांग का टूटना यानी सार्वजनिक अस्पताल में कुछ दिन रहना. काय म्हणाला आहे? टांगचं तुटणं म्हणजे सार्वजनिक अस्पतालमध्ये काही दिवस राहणार. सार्वजनिक अस्पताल का ख्याल आते ही मैं काप उठा. जेव्हा मी ऐकले की सार्वजनिक अस्पताल आहे तेव्हा माझं रूह जे कापून गेली. का? चला बघूया. अस्पताल वैसे ही खतरनाक शब्द होता है. अस्पताल हा खूपच खतरनाक किंवा डरावना शब्द आहे. फिर यदि उसके साथ सार्वजनिक शब्द चिपका हो तो समझो आत्मा से परमात्मा से मिलन होने का समय आ गया. आणि त्या अस्पतालमध्ये सार्वजनिक असा शब्द चिपकले आहे तेव्हा तुम्ही असं बघा की तुमचा काय होणार आहे? आत्मा ते परमात्माचं मिलन होणार आहे असं लेखक म्हणाले आहे. अब मुझे यूं लगा कि मेरी टांग का टूटना मात्र एक घटना है और सार्वजनिक अस्पताल में भर्ती होना दुर्घटना. आता मला असं वाटत आहे की माझा जे टांग तुटले आहे ते एक मात्र घटना आहे आणि सार्वजनिक अस्पतालमध्ये मला भरती केलेले आहे हे एक दुर्घटना झाली माझ्या सोबत असं त्यांनी म्हणाले आहे. कळतं ना तुम्हाला? हो. तर चला अजून बघूया. बघा, टांग से ज्यादा फिक्र मुझे उन लोगों की हुई जो हमदर्दी जताने मुझसे मिलने आएंगे. माझा पाय तुटला आहे, मला काहीही हरकत नाही. मला दुःख अजून काय झाला की लोक मला भेटण्यासाठी येणार आहे त्याचा दुःख मला जास्ती आहे. ये मिलने जुलने वाले कई बार इतने अधिक आते हैं और कभी कभी इतना परेशान करते हैं कि मरीज का आराम हराम हो जाता है. हे जो भेटून यायचं होते, जे लोक येणार आहेत माणुसकी करायला, जे लोक येणार आहे मिलने जुलने मध्ये, ते लोक कधी कधी इतकं येते की मला खूपच परेशानी झालेली आहे आणि जे मरीज आहे त्याचा आराम काय होते? हराम होऊन जाते. जिसकी मरीज को खास जरूरत है आणि ज्यांना आराम करताना या मरीजला खास उपयुक्त आहे. जनरल वार्ड का तो एक नियम होता है कि आप मरीज को एक निश्चित समय पर आकर ही तकलीफ दे सकते. आणि म्हणाले आहे की जे जनरल वॉर्डचे मध्ये आजारी लोक जे आहे त्याला एक निश्चित समय म्हणजे एक निश्चित वेळ आहे की तुम्ही या आणि याच वेळात तुम्ही जे पेशंट आहे किंतु मरीज आहे त्याला बघून त्यांचा तकलीफ द्या. परंतु
किंतु प्राइवेट वार्ड ये तो एक खुला निमंत्रण है कि हे मेरे परिचितों, रिश्तेदारों, मित्रों, आओ, जब चीज चाहे आओ, चाहे जितनी देर रुको, समय का कोई बंधन नहीं है. आणि प्रायव्हेट वॉर्ड जो आहे यांचा खुला निमंत्रण आहे की तुम्ही परिचित, रिश्तेदार, मित्र तुम्ही सगळं या. जेवढा तुमच्यासाठी तुम्हाला वेळ आहे तेव्हा वेळ तुम्ही इथे रुका, काहीही बंधन नाही आहे. अपने सारे बदले लेने का यही वक्त आहे. आणि हा बदला घ्यायचा खूपच चांगले वेळ आहे. बदले का बदला और हमदर्दी की हमदर्दी. बदल्याचा बदला आणि हमदर्दीची हमदर्दी. मिलने वालों का ख्याल आते ही मुझे लगा मेरी दूसरी टांग भी टूट गई. जेव्हा मी असा विचार करत होता की लोक माझ्यासाठी किंतु मलासाठी बघणार येणार आहे, तर मला असं वाटलं की माझी दुसरी पाय पण तुटली. असा हा मस्करी आहे. मुझसे मिलने के लिए सबसे पहले वो लोग आए जिनकी टांग या कुछ टूटने पर मैं कभी उनसे मिलने गया था. मला भेटायला पहिला कोण आले, जेव्हा मी कोणाची पाय तुटली होती, जेव्हा मी भेटायला गेले होते, हा सगळे लोक माझ्या भेटायला पहिला आले. मानो वो इसी दिन का इंतजार करे थे. आणि मला असं वाटले की हाच वेळाचा त्यांचा इंतजार होता की केव्हा माझा पाय टूटणार आहे, की कब मेरी टांग टूटेगी और कब मैं अपना एहसान चुकाए. कब यांची पाय तुटली, कधी मी यांचा जे एहसान आहे हा चुकायचा आहे मला, असा विचार होता. इनकी हमदर्दी में यह बात खास छिपी रहती है कि देख बेटा वक्त सब पर आता है. आणि जेव्हा ये हमदर्दी जताते तेव्हा असा प्रश्न पण होतात की देख बेटा, बघ बाळा, सगळ्यांचा वेळ येते, असा सांगायचं होतं. बघा, दर्द के मारे एक तो मरीज को वैसे ही नींद नहीं आती. जेव्हा दर्द होते तेव्हाच मरीजला असं पण नींद नाही येते, म्हणजे झोप नाही येते. परंतु थोडी बहुत आ भी जाए तो मिलने वाले जगा देते. तेवढ्यात काही कधी येतात पण, झोप येतात पण, तर लोक जो भेटून येण्यासाठी आले आहेत ते जागून देते की मी आले आहे, तुम्ही माझ्यासोबत बात करूया किंवा बोलूया. खास करके वे लोग जो सिर्फ औपचारिकता निभाने आते. खास म्हणजे खूपच खास कोण आहे, जे लोक औपचारिकता निभाने, म्हणजे मी आला, बघला आणि गेले असा. इन्हें मरीज से हमदर्दी नहीं होती, ये सिर्फ सूरत दिखाने आते. सांगितले ना मी तुम्हाला की यांना हमदर्दी काहीही नाही होती. मी आले आहे, माझा तोंड बघा, आता माझं कार्य झाला, मी तुम्हाला भेटून आले आहे, आता मी जाते, असा खाली बघते. ऐसे में एक दिन मैंने तय किया की आज कोई भी आए मैं आंख नहीं खोलूंगा. एवढ्यात लेखक काय म्हणाला की मला असा विचार आला आणि मी विचार केला की कोणी पण या, पण आज मी नाही उठणार, आज मी माझा डोळे नाही खोलणार, असा त्यांचा झाला. चुपचाप पडा राहूंगा. चुपचाप म्हणजे काहीही बोलणार नाही, फक्त झोपून जाणार आहे असा. ऑफिस के बड़े बाबू आए और मुझे सोया जानकर वापस जाने के बजाय वो सोचने लगी यदि मैं उन्हें नहीं देखा तो कैसे पता चलेगा. ऑफिसचा खूप मोठे माणूस आला होता आणि ते आला, मला बघला की मी झोपणार आहे, मी झोपले आहे, त्यांना बघितले की मी झोपले आहे, तर त्याला जायचं आहे ना, असा माझा विचार होता की ते गेले होते. पण त्यांच्या मनात असे आला की मी आले आहेत, हे झोपले आहे, तर याला कसं माहित पडणार की मी इथे आले आहे किंवा आला आहे. तर आता उन्होंने मुझे धीरे धीरे हिलाना सुरू किया. तेवढ्यात त्याने काय केलं, मला धीरे म्हणजे थोडं हलवून सुरुवात केली त्याची. फिर भी जब आंखें नहीं खुली तो उन्हें मेरी टांग के टूटे हिस्से को जोर से दबा दिया. तेवढ्यात माझी नींद किंवा मी झोपले होते, मी नाही उठले, तर त्यांनी काय केले, जे माझे पैर तुटले आहे त्यामध्ये त्याच्यात हिस्सामध्ये जोरात दाबले. मैंने दर्द के मारे कुछ चीखते हुए जब आंख खोली तो मुस्कुराते हुए बोले कहिए अब दर्द कैसा है. आणि ज्या जोरात दाबत होता तेव्हा दर्द आला आणि मी खूपच जोरात ओरडले आणि समोर बघले, डोळा उभे केले आणि समोर बघले, ते आनंदी होऊन बोले लागले कहिए अब दर्द कैसा, म्हणजे सांग आता दर्द कसा आहे, असा प्रश्न. तर आज आपण काय शिकलो, आज आपण हे शिकलो, जेव्हा तुमच्या घरी कोणी असं होणार या तुमच्या घरी असा होशील की नाही होशील, देवा करे कधी नाही हो, पण असं झाले तर कसं काय करणार तुम्ही. जे लोक येतात त्यांच्यासोबत थोडे बोला,
नको जास्त वेळ तिथे थांबा, कारण त्याला पण आराम करायचा होता. तुम्ही 1 तास, 2 तास, 3 तास तिथे राहणार, तर त्यांचा आराम होणार का? नाही होणार. ते अजून अजून आजारी पडणार. तर तेव्हा कधीही तुम्ही असं जाते, तर या विचार करूया, की 10 ते 15 मिनिट तिथे थांबणार आहे आणि अजून नाही. नको थांबूया.